अशोक काकडे जिल्हाधिकारी आणि आशिष फुलके जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली आणि मिरज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गॅस रिफिलिंगच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। जिल्हा पुरवठा कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत श्रीमती सोळंकी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांच्या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, राजू कदम पुरवठा निरीक्षक सांगली, श्रीमती वर्षा कदम पुरवठा निरीक्षण अधिकारी मिरज, पाटील पुरवठा निरीक्षक मिरज, श्रीमती माळी पुरवठा निरीक्षण अधिकारी तासगाव, प्रफुल्ल जाधव पुरवठा निरीक्षण अधिकारी खानापूर, मोरे पुरवठा निरीक्षण अधिकारी ईश्वरपूर, शुभम पुरी पुरवठा निरीक्षक कवटे महांकाळ, स्वप्नील फडतरे पुरवठा निरीक्षक, विकास खुरमुटे लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, शुभांगी मुळी, सुहेल कार्तिनी, सर्व विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली, श्री रमेश बागडे शिपाई, किशोर कांबळे शिपाई यांच्या पथकानं अवैधरित्या गॅस रिफिलिंगच्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। सांगली मिरज रोडवरील विजयनगर परिसरातील हॉटेल सह्याद्रीच्या समोर या ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग चालू असल्याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालय पोलिसांच्या सोबत धाड टाकून एकूण 16 गॅस आणि रिफिलिंगचे साहित्य जप्त केले। तसेच सांगली रेल्वे स्टेशनसमोर 9 गॅस सिलेंडर आणि साहित्य जप्त करण्यात आले। असे एकूण 25 गॅस सिलेंडर आणि साहित्य जप्त करण्यात आले। श्री प्रफुल्ल जाधव आणि श्रीमती माळी पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 317 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कडक शास्ती करण्यात येईल, असे माननीय आशिष फुलके जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले।